तर विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत आयसर एक्झाम बद्दल। तर आयसर एक्झाम बद्दल या ठिकाणी माहिती घेत असताना जेही विद्यार्थी सध्या नीटचे प्रिपरेशन करत आहेत, पण नीट मध्ये आपल्याला जर एमबीबीएस कॉलेजसाठी जर आपण अपियर राहू शकत नसतात किंवा आपल्याला एमबीबीएस कॉलेज या ठिकाणी मिळण्यासाठी थोडंसं अडचण येत असेल, तर आपण एमबीबीएसच्या नंतर जर दुसरा पर्याय जर या ठिकाणी जर त्या लेवलचा जर आपण विचार केला तर आपण या ठिकाणी आयसरचा या ठिकाणी विचार करू शकतो। जे विद्यार्थी पीसीबी ग्रुपचे आहेत अशा विद्यार्थ्याला आयसर एक्झामिनेशन ऍप्लिकेशन भरणं खूप जास्त महत्त्वाचं असू शकतं। दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी पीसीएम ग्रुपचे आहेत अशा विद्यार्थ्याला आयआयटी एनआयटी या लेवलमध्ये जर कॉलेज मिळत नसेल तर या ठिकाणी याही विद्यार्थ्याला हा ऑप्शन आयसर हा बेस्ट ऑप्शन राहू शकतो। तर दोन्ही ग्रुपचे विद्यार्थी या ठिकाणी हा ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, तर या ठिकाणी आयसर म्हणजे काय? आयसर म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड एज्युकेशन अँड रिसर्च, हे आयसरचा लॉंग फॉर्म होत असतो। आता लॉंग फॉर्म मध्येच बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत की एक्झॅक्टली आपण जे एक्झाम देत आहोत आणि एक्झामिनेशन जो आपण कोर्स चॉईस करणार आहोत या कोर्समध्ये आपल्याला टोटली आपल्याला जेही एक्झाम आपलं एज्युकेशन असणार हे एज्युकेशन आपल्याला रिसर्च सेंटरमध्ये आपल्याला या ठिकाणी घालवावं लागणार आहे। सोबतच जर आपण आयसरचा विचार केला असता आपल्या भारतामध्ये टोटल 7 आयसरचे इन्स्टिट्यूट आहेत, जेही तुमच्या स्क्रीनवरती ऑलरेडी दिसत आहेत। आणि हे टोटल इन्स्टिट्यूट लक्षात घ्या, हे टोटल इन्स्टिट्यूट हे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असणार आहेत। यामध्ये प्रायव्हेट, सेमी गव्हर्नमेंट, डीम्ड युनिव्हर्सिटी हा प्रकार नाहीये आणि टोटल इन्स्टिट्यूट हे टोटल सेंट्रल गव्हर्नमेंटचे इन्स्टिट्यूट असणार आहेत। आणि यामध्ये पाहिलं असता इन्स्टिट्यूटचा जर आपण विचार केला तर बहिरमपूर, भोपाल, कोलकाता, मोहाली, पुणे, त्रिअनंतपुरम आणि नंतर तिरुपती या 7 ठिकाणी आपल्याला आयसरचे या ठिकाणी आपल्याला इन्स्टिट्यूट अवेलेबल असलेले दिसून येतील। नेक्स्ट जर आपण या ठिकाणी पाहिला तर ज्याही विद्यार्थ्याला म्हणजे जे विद्यार्थी नीट एक्झामला पर्याय म्हणून जर हा फॉर्म भरत असतील तर या विद्यार्थ्यासाठी टोटल 1 एप्रिल पासून आपला आयसरचा ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे आणि या फॉर्मची क्लोजिंग डेट आहे 13 मे। लक्षात घ्या, काही विद्यार्थ्याला वाटत असेल की नाही माझे जर समजा आयसर मध्ये पैसे वेस्ट जाणार असेल किंवा मला आयसर तेवढं काही विशेष वाटत नाहीये, तर आपण नीट एक्झाम झाल्यानंतर आपली आन्सर की चेक केल्यानंतर सुद्धा हा ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतो। कारण 5 मेला आपली नीट एक्झामिनेशन आहे आणि 13 मे पर्यंत या फॉर्मची लास्ट डेट आहे। ते डेट सुद्धा आपण पाहून हा ऍप्लिकेशन फॉर्म देऊ शकतो। नंतर जेही विद्यार्थी हा आयसरचा ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहेत, जसं सिमिलर आपल्याला नीट जेई मेन्स मध्ये करेक्शन विंडो आपल्याला पाहण्यास मिळाली, तसंच या सुद्धा फॉर्म मध्ये आपल्याला करेक्शन विंडो 2 डेज साठी ओपन असणार आहे। या करेक्शन विंडो मध्ये फॉर्म भरत असताना जर आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर या चुका आपण या करेक्शन विंडो मध्ये क्लिअर करून घेऊ शकतो। यानंतर आपलं जेही ऍडमिट कार्ड असणार आहे, ऍडमिट कार्ड आपलं 9 जूनला या ठिकाणी आपल्याला जे वेबसाईटवर आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरलाय त्याच वेबसाईटवरती आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म उपलब्ध, ऍडमिट कार्ड उपलब्ध होणार आहे। त्यानंतर आयसरची ऍप्टिट्यूड टेस्ट जी आपली एक्झामिनेशन असणार आहे, ही एक्झामिनेशन 9 जूनला आपली या ठिकाणी होणार आहे। तर आता कुठलीही एक्झाम देत असताना सर्वात महत्वाचा पार्ट असतो की या ठिकाणी इलिजिबिलिटी। कारण कुठल्याही प्रोसेसमध्ये जर आपण पार्टिसिपेट करत असतो, पीसीबी असो किंवा पीसीएम असो, याच्यासाठी एक बोर्डचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया रिक्वायर्ड असतो। पण तो आयसरला सुद्धा या ठिकाणी बोर्डचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया रिक्वायर्ड आहे। पण नीट आणि जेई मेन्स मध्ये डिफरंट क्रायटेरिया, आयसरचा क्रायटेरिया थोडासा डिफरंट आहे। तर सेम कॉमन क्रायटेरिया, तो कॅन्डिडेट इंडियन नॅशनल असावा, या ठिकाणी ओसीआयपी असेल तरी चालू शकतो, पण मस्ट आहे की इंडियन नॅशनल असला तर त्याची या ठिकाणी काही अडचण राहणार नाही। ठीक आहे, नेक्स्ट तो कॅन्डिडेट या ठिकाणी जो आयसरचा फॉर्म भरणार आहे हा कॅन्डिडेट 2022-23 किंवा सध्या जे 2024 या 3 वर्षापैकी कुठल्याही एका वर्षामधून तो बोर्ड एक्झाम पास आउट झालेला असला पाहिजे। जर तो विद्यार्थी 2022च्या आतमध्ये जर असेल तर तो विद्यार्थी या ऍप्लिकेशन फॉर्म साठी इलिजिबल राहणार नाहीये। हे सुद्धा खूप महत्वाचं आहे। जे विद्यार्थी 2022, 23 आणि 24 या इयर मध्ये बोर्ड एक्झाम पास आउट झालेत असेच विद्यार्थी आयसर एक्झामचा फॉर्म भरू शकतात। आणि या विद्यार्थ्यांनी, जे विद्यार्थी पास आउट झालेत अशा विद्यार्थ्यांचे एकंदरीत सब्जेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे असायला पाहिजे। आणि जे विद्यार्थी पीसीएम मधले त्यांचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स जरी असेल तरी आपल्याला फॉर्म भरता
येऊ शकतं. काही विद्यार्थ्यांचे जनरल ग्रुप असू शकतो. तर दोन्ही असेल तर या ठिकाणी काही अडचण असणार नाहीये. त्यासोबतच जे तुम्हाला बोर्ड इलिजिबिलिटी क्रायटेरिया बोललो होतो, जसं आपला नीटचा ओपन 50% आहे, कॅटेगरीचा 40% आहे, तसाच या ठिकाणी जे विद्यार्थी SC ST, लक्षात घ्या, जे विद्यार्थी SC ST PWD या प्रवर्गातून जर येत असतील तर त्यांना एकंदरीत, लक्षात घ्या, एकंदरीत ॲग्रिगेट मार्क्स, नॉट अ ग्रुपिंग मार्क्स, इट्स अ ॲग्रिगेट्स मार्क्स, ते ॲग्रिगेट्स मार्क्स तुमचे 55% असणं गरजेचं, म्हणजे 55% ज्या विद्यार्थ्याला मार्क्स आहेत तो विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो. नेक्स्ट आहे की जे विद्यार्थी ओपन, OBC, EWS या प्रवर्गात येतात तर अशा विद्यार्थ्यांना बोर्डमध्ये टोटल ॲग्रिगेट हे 60% मार्क्स असणं आवश्यक आहे. जर विद्यार्थ्याचं 60% ॲग्रिगेट जर असेल तर तो विद्यार्थी या ठिकाणी या ॲप्लिकेशन फॉर्मला इलिजिबल असणार आहे. नंतर जेही विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म तर भरायचं आपलं फिक्स झालं, आता ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं फिक्स झाल्यानंतर आता जे विद्यार्थी जनरल, EWS, OBC या प्रवर्गातून अप्लाय करणार आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2000 रुपये आपली रजिस्ट्रेशन फीस भरून घ्यायची आहे. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी कॅटेगरी प्रवर्गातून अप्लाय करणार आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी 1000 रुपये रजिस्ट्रेशन फीस लागणार आहे. या ठिकाणी OBC साठी सुद्धा 2000 रुपये फीस आहे. फक्त जेही कॅन्डिडेट SC आणि ST प्रवर्गात येतात या प्रवर्गातल्या कॅन्डिडेटला फक्त 1000 रुपये फीस आहे. आणि जेही तुम्ही एक्झामिनेशन फीस पेड करणार आहात या फीस मधला सिंगल रुपीज पण रिफंडेबल नाहीये. हे जेही टोटल फीस आहे आपली ऍप्लिकेशन फीस हे टोटल नॉट रिफंडेबल आहे. तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरलात, एक्झामला जरी नाही गेलात तरी हे फीस नॉट रिफंडेबल आहे. इव्हन कुठलीच फीस या ठिकाणी रिफंडेबल नसते. त्याच प्रकारे हे सुद्धा फीस नॉन रिफंडेबलच आपली फीस राहणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी ऍप्लिकेशन फीस बद्दल माहिती दिलेली आहे मी या ठिकाणी. तर या ठिकाणी अजून एक महत्वाचा पॉइंट आहे, ज्यावेळेस आपलं ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेत किंवा आपली एक्झाम झाली, एक्झाम झाल्यानंतर आपला जर चांगला रँक आला असेल आणि रँक आल्यानंतर जर आपल्याला या कॉलेजेससाठी ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर ऍडमिशन घेत असताना एकंदरीत जे विद्यार्थी जनरल, EWS, OBC या कॅटेगरी प्रवर्गातून येतात अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी 35,000 रुपये हे स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. की आपलं सीट कन्फर्मेशन साठी आपल्याला 35,000 रुपये एवढी फीस आपल्याला भरावी लागणार आहे. त्यातले 10,000 रुपये हे नॉट रिफंडेबल असणार आहेत, बाकीची अमाऊंट आपली रिफंडेबल असणार आहे जर आपण सीट फिक्स केली तर. नेक्स्ट आहे आपल्याला की जे विद्यार्थी SC ST या प्रवर्गात येतात अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी 17,500 रुपये आपल्याला ऍप्लिकेशन फीस पेड करावी लागणार आहे. नंतर याच ह्याच्यामध्ये आता हा आपण जो फॉर्म भरत आहोत हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड कुठले लागणार. प्रत्येक फॉर्म भरत असताना काहीतरी डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट असते, त्याची पण आयसर मध्ये पण एक रिक्वायरमेंट आहे. ते रिक्वायरमेंट तुम्हाला मी क्लिअरली सांगेल. आणि यामध्ये जर पाहिलं असता आपण जर लास्ट इयरचा विचार केला, जसं आपल्याला नीट फॉर्म भरताना कॅटेगरी सर्टिफिकेट लागत होतं तर कॅटेगरी सर्टिफिकेट आपल्याला हा सुद्धा फॉर्म भरताना लागणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा मेन डॉक्युमेंट्स आपल्याला फोटोग्राफ लागणार आहे, सिग्नेचर लागणार आहे, फोटो आयडी म्हणजे याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कुठलंही एक गव्हर्नमेंट फोटो आयडी प्रूफ या ठिकाणी लागणार आहे. जे विद्यार्थी EWS प्रवर्गातनं या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत, लक्षात घ्या, जर आपण EWS प्रवर्गातनं फॉर्म भरत असो तर आपल्याला या ठिकाणी EWS सर्टिफिकेट लागेल, ते 1 एप्रिल 2024 मध्ये काढलेलं असायला पाहिजे. जर आपल्याकडे सर्टिफिकेट नसेल सध्या तर आपण या ठिकाणी जे आपल्याला शेवटच्या विंडोमध्ये जे आपल्याला अनायक्स जर दिलेत किंवा आपल्याला या ठिकाणी जे PDF दिलेत या PDF वरती आपल्याला अंडरटेकिंग फॉर्म किंवा डिक्लेरेशन फॉर्म भरून सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. लक्षात घ्या, जरी आपल्याकडे सध्याच्या परिस्थितीला EWS सर्टिफिकेट नसेल अथवा OBC NCL सर्टिफिकेट नसेल अथवा SC ST कॅटेगरी सर्टिफिकेट नसेल सध्याच्या मुवमेंटला, आणि हे सर्व डॉक्युमेंट सेंट्रल फॉर्मॅटमध्ये लागणार आहेत, हे जरी डॉक्युमेंट्स आपल्याकडे नसतील तर आपल्याला या ठिकाणी 2 जुलैपर्यंत कालावधी दिलेला आहे. त्या 2 जुलैच्या कालावधीपर्यंत आपल्याला हे डॉक्युमेंट सबमिट करता येणार आहे. त्यासोबतच आपल्याला 10वीचा मार्कशीट लागणार आहे, त्यानंतर 12वीचा मार्कशीट लागणार आहे. आता यामध्ये जे विद्यार्थी 2024 मध्ये ऍप्लिकेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांना यामध्ये जर आपल्याकडे 12वीचा मार्कशीट नसेल तर आपल्याकडे एक अनेक्झर आहे किंवा डिक्लेरेशन आहे,
तुम्हाला ऑल अनेक्झर, ऑल डिक्लेरेशन जे फॉर्म आहेत त्याचा काय फॉर्मॅट आहे, कुठल्या फॉर्मॅटमध्ये भरायचे आहेत, आणि दुसरी गोष्ट आपल्याला त्याची PDF कुठून मिळेल याबद्दल मी पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्याही विद्यार्थ्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाहीये असे विद्यार्थी ते प्रोफॉर्मा भरून फॉर्म अपलोड करू शकतात. ज्याही विद्यार्थ्याकडे 12वीचा मार्कशीट नाहीये असे विद्यार्थी या ठिकाणी अनेक्झर भरून आपला फॉर्म सक्सेसफुली कंप्लीट करू शकतात. ठीक आहे. लास्ट सर्टिफिकेट आहे PWD. जर आपण या ठिकाणी हँडिकॅप असाल तरच या सर्टिफिकेटची आवश्यकता आहे, जर हँडिकॅप नसाल तर या सर्टिफिकेटची काही आवश्यकता आपल्याला लागणार नाहीये. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला 10वी मार्कशीट, 12वी मार्कशीट त्याच्याबद्दलही सांगितलं आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, जर 12वी मार्कशीट नसेल तर आपल्याला या ठिकाणी डिक्लेरेशन फॉर्म या ठिकाणी द्यावा लागणार आहे, आणि हा डिक्लेरेशन फॉर्म आपल्याला आपल्या कॉलेजमधून प्रिन्सिपलच्या सही सोबत या ठिकाणी लागणार आहे. हे खूप महत्वाचा पॉइंट आहे यामध्ये. नंतर जे आपण या ठिकाणी विचार जर केला असता, जर आपली एक्झामिनेशन या ठिकाणी फुलफिल झाल्यानंतर जे मगाशी तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स मध्ये सांगितलं त्याच प्रकारे जर आपल्या सिलेक्शनची वेळ आली तर आपल्याला कुठलेही डॉक्युमेंट्स, मग तो जनरल EWS असू द्या किंवा OBC कॅटेगरीचा असू द्या, हा डॉक्युमेंट्स आपल्याला 2 जुलैपर्यंत, लक्षात घ्या 2 जुलैपर्यंत, जे आपली www.icertadmission.in हे वेबसाईट आहे, या वेबसाईट वरती आपल्याला हा डॉक्युमेंट्स आपल्याला अनेक्झर काढून त्या ठिकाणी ओरिजिनल स्वरूपातला अपलोड करायचा आहे. जे विद्यार्थी EWS, OBC, SC, ST या प्रवर्गात नाहीत, सध्याच्या मोमेंटला कॅटेगरी सर्टिफिकेट नाहीये, तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2 जुलैपर्यंत हे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत. नंतर आहे या आयसर एक्झाम मार्फत आपल्याला जे ही 7 इन्स्टिट्यूट आहेत, या 7 इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला टोटल सीट मॅट्रिक्स या ठिकाणी दिलेला आहे. त्या सीट मॅट्रिक्स मध्ये आपण कॉलेज वाईज किती सीट्स आपल्याला मिळणार आहेत याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. तर या ठिकाणी आयसर बहिरामपूरमध्ये जर पाहिलं असतं आपल्याला टोटल 180 जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत. आयसर भोपाळमध्ये 255 जागा उपलब्ध आहेत. आयसर कोलकातामध्ये 250, आयसर मोहालीमध्ये 250, आयसर पुणे 288, आयसर तिरुपती 275 आणि आयसर तिरुअनंतपुरमध्ये 320 जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे BSc MS प्रोग्राम म्हणजे की जो की आपला प्रोग्राम 5 इयरचा असणार आहे. लक्षात घ्या, BS and MS प्रोग्राम, तर हा प्रोग्राम असणार आहे बॅचलर ऑफ रिसर्च अँड मास्टर ऑफ रिसर्च, हा जो प्रोग्राम असणार आहे आपला हा टोटली 5 इयरचा असणार आहे. याच्यामध्ये बॅचलर ॲज वेल ॲज मास्टर दोन्ही डिग्री आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. पण काही इन्स्टिट्यूटमध्ये ओनली BS प्रोग्राम पण उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी भोपाळमध्ये इंजिनिअरिंग सायन्स, लक्षात घ्या बीटेक नाहीये, या ठिकाणी इंजिनिअरिंग सायन्स आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की 4 इयर डिग्री बीटेक आहे का BE आहे, तर या ठिकाणी ओनली इंजिनिअरिंग सायन्स हे 4 इयर डिग्री आहे, नॉट अ BE, नॉट अ बीटेक. ठीक आहे, हे आपली ओनली इंजिनिअरिंग सायन्स हे डिग्री असणार आहे. त्यानंतर आयसर भोपाळ इन इकॉनॉमिक्स सायन्स, की जे विद्यार्थी या ठिकाणी इकॉनॉमिक्स प्रायोरिटी देतील त्या विद्यार्थ्यांसाठी पण इकॉनॉमिक्सच्या जागा उपलब्ध असणार आहेत. टोटल जर आपण नंबर ऑफ सीटचा विचार केला आयसर एक्झामचा, तर आयसर एक्झामचा विचार केला असता 1933 एवढ्या जागा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. जर आयसर एक्झामचे ऍप्लिकेशनचा विचार केला आणि नंबर ऑफ सीटचा जर विचार केला तर नीट पेक्षा आपल्याला आयसर मध्ये खूप जास्त आपल्याला जागा उपलब्ध होतात. कारण जर पाहिलं असता नीट मध्ये जवळपास 2024चा आपण विचार केला असता तर 25 लाखाच्या जवळ या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म भरले गेलेत. आणि जर टोटल सीटचा जर विचार केला असता तर या ठिकाणी ऑल इंडियाच्या जरी सीट काढल्या तरी या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाटेला किंवा एका सीटच्या मागे कमीत कमी या ठिकाणी जवळपास 1001 मुलं असल्यासारखं आहेत. MBBS सीट बद्दल बोलतोय मी, तर 1001 विद्यार्थी असलेले आहेत गव्हर्नमेंट सीटसाठी, किंवा त्याच्या मोर सुद्धा आहेत त्यामध्ये. तर या जर आपण याचा विचार केला तर जवळपास या आयसर मध्ये आपले 40 ते 45,000 ऍप्लिकेशन फॉर्म भरले जात असतात. मी अप्रॉक्सिमेटली सांगत नाहीये, मी टेंटेटिव्ह आकडा सांगत आहे. तर टेंटेटिव्हली आपले या ठिकाणी पाहिलं असतं 40 ते 45,000 फॉर्म भरले जातात. म्हणजे एका सीटसाठी जवळपास 10 विद्यार्थी या ठिकाणी मागे असतात. पण नीटमध्ये हा रेशो एका सीटसाठी जवळपास 1000च्या पुढे सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी अभ्यासामध्ये थोडासा आपल्याला वाटतं की MBBS जाऊ शकतो थोडा मार्कानं, तर पर्यायी व्यवस्था म्हणून हा फॉर्म भरणं मी आवर्जून रिकमेंड करेन विद्यार्थ्यांना. ठीक आहे. नेक्स्ट आहे याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट बद्दल आपण मगाशी डिस्कस केलेला आहे. त्यानंतर आपल्याला इन्स्ट्रक्शन ऑफ ऍप्टिट्यूड टेस्ट. आता सर्वात महत्वाचा पॉइंट आहे की हे जे एक्झाम होणार आहे, एक्झाम कशी होणार आहे, की नीट तर आपली पेन अँड बॉल पेपर एक्झाम आहे, जेई आपली CBT एक्झाम आहे,
तशीच एक्झाम जशी ज्या विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स दिल्या तशीच आपल्याला आयसर एक्झाम असणार आहे. आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट जर आपण पाहिले कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सेंटर म्हणजे टेस्ट एक्झाम असणार आहे आणि या टेस्टमध्ये टोटल आपल्याला या ठिकाणी 60 क्वेश्चन विचारले जाणार आहेत. लक्षात घ्या, या एक्झामला आपल्याला एकंदरीत 60 क्वेश्चन्स असणार आहेत आणि 60 क्वेश्चन्स मध्ये आपल्याला प्रत्येक सब्जेक्टसाठी 15 क्वेश्चन्स असणार आहेत. म्हणजे जे आपले बायोलॉजी, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स, तर या प्रत्येक सब्जेक्टसाठी 15 क्वेश्चन्स असणार आहेत. आता पीसीबीचा विद्यार्थी या ठिकाणी येऊन विचारात पडेल की माझा तर मॅथ ग्रुप नाहीये, तर मी मॅथचा कसा पेपर सोडू. आणि त्यानंतर एम ग्रुपचा विद्यार्थी विचार करेन की माझं तर बायोलॉजी नाहीये, मग मी बायोलॉजीचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करू. तर लक्षात घ्या, या जे ठिकाणी आहे हे आयसरला सुद्धा या गोष्टीची इन्फॉर्मेशन आहेत. तर आयसर सुद्धा या ठिकाणी जे तुमचे बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स आहे हे तुमचं 10th लेवलच्या अकॉर्डिंग या ठिकाणी असणार आहे आणि बाकी केमिस्ट्री आणि फिजिक्स हे जे असणार आहे तुमचं, हे जे सध्याची ओल्ड एनसीईआरटीचा जे सिलेबस आहे, लक्षात घ्या सिलेबस बुक सुद्धा वेबसाईटवरती आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देईल. यामध्ये जे आपला न्यू अपडेटेड एनसीईआरटी सिलेबस आहे हा नीटसाठी आहे आणि जेई साठी आहे. जोही आपल्या या ठिकाणी ओल्ड सिलेबस होता एनसीईआरटीचा, हा टोटल सिलेबस आयसर एक्झामसाठी असणार आहे. जर एक्झामची डिफिकल्टी लेवलचा विचार केला असता तर नीट आणि जेई या दोन्ही एक्झामपेक्षा या एक्झामची डिफिकल्टी लेवल थोडीशी इझी असणार आहे. त्यानंतर आपण पाहिलं असता टोटल नंबर ऑफ आन्सर टेस्ट विल बी या ठिकाणी म्हणजे किती तुम्हाला एक्झामिनेशन टाइम ड्युरेशन असू शकतो. तर आपल्याला टोटल 180 मिनिट या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत एक्झामिनेशन पेपर सॉल्व्ह करण्यासाठी. 180 मिनिटामध्ये आपल्याला 60 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर या ठिकाणी जेही आपले या ठिकाणी आन्सर बरोबर असणार आहे, या प्रत्येक आन्सरसाठी आपल्याला 4 मार्क मिळणार आहेत. लक्षात घ्या, जेही आन्सर आपलं बरोबर असणार आहे याच्यासाठी आपल्याला 4 मार्क मिळणार आहेत. पण याच ठिकाणी जर आपले या ठिकाणी एखादा आन्सर चुकीचा आहे आणि आपण त्या ठिकाणी त्याचा आन्सर चुकीचं जर दिला तर त्या ठिकाणी आपला 1 मार्क हा डिडक्ट पण होणार आहे, म्हणजे 1 मार्क आपला मायनस होणार आहे. म्हणजे जशी नीट जेईई आहे निगेटिव्ह मार्क सिस्टीम, तशीच आयसर एक्झाम मध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्क सिस्टीम या ठिकाणी असणार आहे. तर यामध्ये पाहिलं असता तर मॅक्झिमम जर पाहिलं असता या ठिकाणी जे विद्यार्थी जर आन्सर येत नसेल आणि आन्सर जर सोडून देत असेल तर त्याचे या ठिकाणी मायनसही मार्क काउंट केले जाणार नाहीत आणि प्लसही काउंट केले जाणार नाही. या ठिकाणी हे मार्क जे असणार आहेत हे 0 मार्क्स या ठिकाणी काउंट केले जाणार आहेत. ठीक आहे, हे खूप महत्वाचा पॉईंट आहे. जर आपण एक्झामचा म्हणजे क्वेश्चन जर सोडवलं नाही तर या ठिकाणी 0 मार्क या ठिकाणी काउंट केले जाणार आहेत. आणि आपल्याला हा जो पेपर असणार आहे मॅक्झिमम 240 मार्कचा हा आपला क्वेश्चन पेपर असणार आहे आणि 240 मार्कापैकी जेवढेही मार्क्स पडतील या मार्क्सवरती आपला रँक डिसाइड होणार आहे. आणि ते रँक जर आपल्या या ठिकाणी चांगला असेल तर आपल्याला या 7 इन्स्टिट्यूट पैकी आपल्याला जेही कॉलेजेस आहेत, जसं आपला टॉप रँक तसंच त्या टॉप रँक अनुसार आपल्याला कॉलेज मिळणार आहे. तर आता या ठिकाणी आयसरचे कुठले टॉप कॉलेजेस आहेत यावरती सुद्धा मी तुम्हाला सेपरेट इन्फॉर्मेशन देईन आणि त्या इन्फॉर्मेशन मध्ये आयसरचा लास्ट इयरचा कट ऑफ आणि त्या 7 कॉलेजेसचा या ठिकाणी ऑर्डर काय असू शकतं याबद्दल तुम्हाला मी इन डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेलच. नंतर आहे क्वेश्चन पेपर अँड मॉक टेस्ट. आता ज्याही विद्यार्थ्याला या ठिकाणी आयसर बद्दल काही माहिती नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आयसरची सुद्धा मॉक टेस्ट सुद्धा असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, यांचे जे काही प्रिव्हियस इयर आहेत या प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सुद्धा वेबसाईट वरती उपलब्ध आहेत. वेबसाईटची लिंक सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलेली आहेच. यानंतर आपण पाहू शकतो आता मोड ऑफ एक्झामिनेशन. आता तुम्हाला मगाशीच सांगितलं की मोड ऑफ एक्झामिनेशन काय असणार आहे, त्याबद्दल तुम्हाला इन डिटेल या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहेच. आता सर्व या ठिकाणी फॉर्म सक्सेसफुल झाल्यानंतर, आपली पेमेंट झाल्यानंतर, बाकीच्या सगळ्या जे स्टेप्स आहेत, आपलं डॉक्युमेंट्स वगैरे अपलोडिंग झाल्यानंतर आपलं ऍडमिट कार्ड येणार आहे. ऍडमिट कार्ड आल्यानंतर आपल्याला त्या ऍडमिट कार्डच्या याच्यातने आपल्याला पुढील या ठिकाणी फॉर्म प्रोसेस करता येणार आहे. यामध्ये एक्झामिनेशनचे इन्स्ट्रक्शन दिले आहेत. एक्झामिनेशनचे इन्स्ट्रक्शन सिंपल आहेत. जे विद्यार्थी नीटला या ठिकाणी इन्स्ट्रक्शन फॉलो करत आहेत किंवा जेईला फॉलो करत आहेत तेच इन्स्ट्रक्शन या सुद्धा एक्झामला असणार आहेत. त्यामुळे मी जास्त वेळ याच्यामध्ये घालणार नाहीये. ते तुम्हाला ऑलरेडी माहित आहेत की एक्झामिनेशनचे काय इन्स्ट्रक्शन असतात. तर या ठिकाणी आयसर एक्झाम बद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नायसर, लक्षात घ्या IISER, आणि दुसरी एक एक्झाम आहे NSER. आयसर आणि नायसर हे दोन्ही वेगवेगळे पार्ट आहेत आणि दोन्हीचे फॉर्म
1 एप्रिल आणि 30 मार्च पासून या ठिकाणी सुरुवात होणार आहेत. तर या दोन्ही फॉर्म बद्दल मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या या चॅनलवरती उपलब्ध करून देणार आहे. ठीक आहे. तर जर काही विद्यार्थ्याला फॉर्म मध्ये अडचणी असतील तर आपल्या लातूर किंवा पुणे ऑफिसला येऊन फॉर्म भरू शकतात. आणि जेही विद्यार्थी या ठिकाणी ऑनलाईन भरत आहेत त्या विद्यार्थ्यासाठी मी लाईव्ह या ठिकाणी कसा फॉर्म फिल करायचा याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन देणारच आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.